नमस्कार. ओल्या नारळाच्या करंज्या बनवण्यासाठी इथे एक मी नारळ घेतलेला आहे. तर नारळाला थोडंसं साल आहे बाहेरून, तर ते मी अशा प्रकारे स्क्रूड्रायव्हरने ते काढून घेणार आहे. आता नारळ आपला सोलून झालेला आहे आणि तो फोडून घेणार आहे. आता फोडलेल्या नारळाच्या 2 वाट्या आपण विळीवरती देखील खोवून घेऊ शकता, पण मी इथे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे तुकडे मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहे. तर जेवढं प्रमाण आपलं नारळाचं असेल अगदी तेवढ्या प्रमाणात साखर आणि गूळ घेतलेली आहे. तुम्ही साखर किंवा गूळ एक काही वापरू शकता. त्यानंतर एका कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करत ठेवलं आहे. त्यामध्ये हे मिश्रण टाकून 1 चमचा खसखस टाकलेला आहे आणि हे गूळ वितळेपर्यंत हे गरम करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण काढून थंड व्हायला ठेवायचं आणि तोपर्यंत मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून अगदी आपण कणिक मळतो त्या प्रकारेच हे पीठ घेतलेलं आहे आणि ते थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. कणकेसारखंच मळून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडासा तेलाचा हात लावून हे मी 10 मिनिटाकरिता बाजूला ठेवून देणार आहे. तर आता 10 मिनिटं झालेली आहेत आणि ह्याचे मी 4 गोळे करून घेणार आहे. आता त्याच्यातला एक गोळा घेऊन आपण जशी चपाती लाटतो तर त्या चपातीप्रमाणेच लाटून घ्यायचं आहे. अगदी चपातीची जाडी असते तेवढंच लाटून घेतलं आहे आणि वाटीने ह्याच्या पुऱ्या करून घेणार आहे. इथे पुऱ्या तयार आहेत. आता ह्याच्यामध्ये सारण भरून आपण त्याला कट करून द्यायचं आहे आणि त्यानंतर तळण्यासाठी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि मी इथे अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत या करंज्या तळून घेतलेल्या आहेत. तर या करंज्या अगदी आपल्या घरच्या साहित्यात बनवू शकतात आणि या कोकणात गणपतीसाठी म्हणजे विशेष याचं महत्त्व असतं. अगदी नैवेद्याला मोदक असतातच, पण करंज्या ह्या आवर्जून याचा नैवेद्य दाखवला जातो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.